राहुल निकम 58, लतीफ खान 88, शमीम शेख 250. नदीम राणा यांना 8व्या फेरीमध्ये 1 मत मिळालेलं आहे आणि त्यांची एकूण मतं झाली आहेत 48. नवाब अहमद शेख यांना 8व्या फेरीमध्ये 0 मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण मत आहेत 25. डॉक्टर प्रमोद मोतीराम दुथडे यांना 8व्या फेरीमध्ये 26 मतं मिळालेली आहेत. दाशरथे सुहास आनंद यांना 8व्या फेरीमध्ये 85 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण मतं झाले आहेत 506. डॉक्टर बाळासाहेब थोरात यांना 8व्या फेरीमध्ये 1849 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण मतं झाले आहेत 15,654. विष्णू तुकाराम वाघमारे यांना 8व्या फेरीमध्ये 20 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांना एकूण 20 मतं मिळालेली आहेत. मतं मिळाली आहेत. आधीच्या 2 फेऱ्यांमध्ये त्यांना 8,954 मतं होते. टोटल त्यांना तिसऱ्या फेऱ्यांती 13,600 मतं आहेत. दाशरथे सुहास आनंद यांना तिसऱ्या फेरीमध्ये 37 आणि आधीच्या फेरी मिळून त्यांचे टोटल वोट आहेत 129. डॉक्टर बाळासाहेब थोरात यांना तिसऱ्या फेरीमध्ये 2170 मतं मिळाली आहेत आणि आधीच्या फेरींचे मिळून 5,898 मतं आहेत. विष्णू तुकाराम वाघमारे यांना तिसऱ्या फेरीमध्ये 74 मतं आहेत. आधीच्या फेरीचे मतं मिळून त्यांना टोटल 131 मतं झाली. मो जावेद मो इसाक यांना तिसऱ्या फेरीमध्ये 1022 मतं आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे 1547 मतं झाले. नदीम राणा यांना तिसऱ्या फेरीमध्ये 8 मतं मिळाली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 23 मतं होतात. नवाब अहमद शेख यांना तिसऱ्या फेरीमध्ये 5 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 12 मतं होतात. डॉक्टर प्रमोद मोतीराम दुथडे यांना 22 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 34 मतं होतात. ॲडव्होकेट बबनगीर उत्तमगीर गोसावी यांना तिसऱ्या फेरीमध्ये 15 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे 76 मतं होतात. मुझम्मिल खान नरुल हसन खान यांना तिसऱ्या फेरीमध्ये 21 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 61 मतं होतात. सचिन अशोक निकम यांना 69 मतं तिसऱ्या फेरीत मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून 106 मतं होतात. सिद्दीकी नासिरुद्दीन तकीउद्दीन यांना तिसऱ्या फेरीमध्ये 2657 मतं आहेत. त्यांच्या आधीच्या फेरीचे मिळून 8,269 मतं होतात. सुनील भुजंगराव अवचरमल यांना तिसऱ्या फेरीमध्ये 10 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांना एकूण 24 मते मिळालेली आहेत. सुरेंद्र दिगंबर गजभारे यांना तिसऱ्या फेरीमध्ये 13 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांना एकूण 35 मतं मिळालेली आहेत. संदीप जाधव यांना तिसऱ्या फेरीमध्ये 64 मतं आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 76 मतं मिळालेली आहेत. अब्बास मैदूर शेख यांना तिसऱ्या फेरीमध्ये 36 मतं मिळाली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून
एकूण 87 मतं त्यांना मिळालेली आहेत. कांचन चंद्रकांत जांभोटी यांना तिसऱ्या फेरीमध्ये 15 मतं मिळालेली आहेत आणि आधीच्या फेरीचं त्यांचं एकूण मतं आहेत 55. जयवंत केशवराव ओक यांना तिसऱ्या फेरीमध्ये 9 मतं मिळालेली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे 42 मत 819 मतं मिळालेली आहेत आणि 4 फेरी मिळून त्यांना एकूण 20,419 मतं मिळालेली आहेत. दशरथे सुहास आनंद यांना चौथ्या फेरीमध्ये 74 मतं मिळालेली आहेत आणि 4 फेरी मिळून त्यांना एकूण 203 मतं मिळालेली आहेत. डॉक्टर बाळासाहेब थोरात यांना चौथ्या फेरीमध्ये 2,152 मतं मिळालेली आहेत आणि त्यांना एकूण 4 फेरीमध्ये त्यांचे एकूण मतं झालेले आहेत 8,050. विष्णू तुकाराम वाघमारे यांना चौथ्या फेरीमध्ये 31 मतं मिळालेली आहेत आणि 4 फेरी मिळून त्यांचे 162 मतं झालेली आहेत. मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक यांना चौथ्या फेरीमध्ये 141 मतं मिळालेली आहेत. त्यांना 4 फेरीमध्ये टोटल मतं 1,688 मिळालेली आहेत. नदीम राणा यांना चौथ्या फेरीमध्ये एक मत मिळालेलं आहे आणि आधीच्या फेरीचे त्यांचे एकूण मत आहे 24 मतं. नवाब अहमद शेख यांना चौथ्या फेरीमध्ये 2 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे आधीचे फेरीचे मिळून एकूण 14 मतं झालेली आहेत. प्रमोद मोतीराम दुथडे यांना चौथ्या फेरीमध्ये 15 मतं मिळालेली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांना एकूण 49 मतं झालेली आहेत. ॲडव्होकेट बबनगीर उत्तमगीर गोसावी यांना चौथ्या फेरीमध्ये 2 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण मतं झालेली आहेत 78. मुजम्मिल खान नरुल हसन खान यांना चौथ्या फेरीमध्ये 4 मतं मिळालेली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे 65 मतं झालेली आहेत. सचिन अशोकराव निकम यांना चौथ्या फेरीमध्ये 5 मतं मिळालेली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 111 मतं झालेली आहेत. सिद्दीकी नासिरुद्दीन तकिउद्दीन यांना चौथ्या फेरीमध्ये 92 मतं मिळालेली आहेत. आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण 8,361 मतं झालेली आहेत. सुनील भुजंगराव अवसरमन यांना चौथ्या फेरीमध्ये 8 मतं मिळालेली आहेत. इत्तेहादुल मुस्लिमीन के उम्मीदवारों को कामयाब कर दे मेरे मौला। ए मौलाए करीम, ए मौलाए करीम, ये जालिम हुक्मरान चाहते हैं कि कोई इनसे आगे नहीं बढ़ना। या अल्लाह इनकी मनमानी को ख़त्म कर दे मेरे मौला। या अल्लाह इनकी मनमानी को ख़त्म कर दे मेरे मौला। या अल्लाह इनके झांसे से हमको बचा ले मेरे मौला। ए मौलाए करीम, इम्तियाज जलील साहब को कामयाब कर दे मेरे मौला। ए मौलाए करीम, हमारे ये आपस में भाइयों को हमसे लड़ाया जा रहा है मेरे मौला सारी हुक्मरानों के जरिए से। ए मौलाए करीम, हमको आपस में इत्तेहाद पैदा। अस्सलाम वालेकुम जेबी, मुझे बहुत खुशी हो रही है बोलने के लिए। अभी 16वां राउंड कंप्लीट हो गया और अब इम्तियाज़ भाई जो है 23,000 लीड से आगे चढ़ रहे हैं। इंशाल्लाह 23 तारीख को जश्न इम्तियाज जलील हम बनाएंगे। अब्दुल गफ्फार कादरी 121। मैडम, शुरू से देखने में आ रहा है इम्तियाज जलील जो है तो लीड पे चढ़ रहे थे, पर अभी जो है तो लीड कम होते जा रही है, क्या
नहीं भाई, बिल्कुल ये बकवास है। मजलिस को मतलब एक टारगेट किया हुआ है, ऐसा कुछ भी नहीं है। हमारे जो इम्तियाज़ भाई होते हैं 30,000 के लीड से पूरे आगे चढ़ रहे हैं, इंशाल्लाह हम ही जीतने वाले हैं। अभी 8-9 पेटियाँ जो बची हुई है जी। उसके बारे में क्या बोलना है, किसका नाम ज़्यादा है? लीड बहुत बड़ी है और टाइम जब 1:30-2-3 बजे तक तो रिजल्ट आने वाला है, तो हमें ऐसे लगता है कि साइडवे साहब को अभी बोरा बिस्तर डाल के घर पे बैठना होगा। और मध्य में भी जो है मध्य में भी जो है नासिर भाई जो है तो अभी पीछे चल रहे हैं वहाँ पर, तो इसके बारे में क्या कहेंगे? भाई अभी फिलहाल में कैसा है, उधर जो है तो हिंदू बेल्ट का चालू है पेटे खोलना, अभी तो हमारी मस्जिद की पेटी खोलना बाकी है। इंशाल्लाह उधर से भी जश्न मनाएंगे।